नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1. भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17 अल्फा अंतर्गत बांधलेली युद्धनौका विंध्यगिरी कोणाच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे द्रौपदी मुर्मू. भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17 अल्फा अंतर्गत बांधलेली युद्धनौका विंध्यगिरी द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आली. प्रश्न क्रमांक 2. भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17 अल्फा अंतर्गत बांधलेली विंध्यगिरी ही कितवी युद्धनौका आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 6वी युद्धनौका. भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17 अल्फा अंतर्गत बांधलेली विंध्यगिरी ही 6वी युद्धनौका आहे. प्रश्न क्रमांक 3. भारतीय नौदलाच्या विंध्यगिरी युद्धनौकाचे वजन किती टन आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 6,670 टन आहे. भारतीय नौदलाच्या विंध्यगिरी युद्धनौकेचे वजन 6,670 टन आहे. प्रश्न क्रमांक 4. भारतीय नौदलाने नवीन बांधलेल्या विंध्यगिरी युद्धनौकाचा वेग किती नॉटिकल मैल आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 28 नॉटिकल मैल. भारतीय नौदलाने नवीन बांधलेल्या विंध्यगिरी युद्धनौकाचा वेग 28 नॉटिकल मैल आहे. प्रश्न क्रमांक 5. भारतीय नौदलाच्या विंध्यगिरी युद्धनौकाची लांबी किती मीटर आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 149 मीटर. भारतीय नौदलाच्या विंध्यगिरी युद्धनौकाची लांबी 149 मीटर आहे. प्रश्न क्रमांक 6. तालिबानने कोणत्या देशातील सर्व राजकीय पक्षावर बंदी घातली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अफगाणिस्तान. तालिबानने अफगाणिस्तान देशातील सर्व राजकीय पक्षावर बंदी घातली आहे. प्रश्न क्रमांक 7. आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा कोठे होणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पॅरिस. आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा पॅरिस येथे होणार आहे. प्रश्न क्रमांक 8. 20 वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या प्रिया हिने कोणते पदक जिंकले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सुवर्ण. 20 वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या प्रिया हिने सुवर्ण पदक जिंकले. प्रश्न क्रमांक 9. भारताची कुस्तीपटू प्रियाने 20 वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत किती किलो गटात सुवर्ण पदक जिंकले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 76 किलो. भारताची कुस्तीपटू प्रियाने 20 वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत 76 किलो गटात सुवर्ण पदक जिंकले. प्रश्न क्रमांक 10. भारताची कुस्तीपटू प्रिया ही ज्युनियर जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी कितवी भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 2री. भारताची कुस्तीपटू प्रिया ही ज्युनियर जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी 2री भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. प्रश्न क्रमांक 11. भारताची कुस्तीपटू प्रियाने 20 वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत कोणत्या देशाच्या लॉरा सेरिवचा पराभव केला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे जर्मनी. भारताची कुस्तीपटू प्रियाने 20 वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत जर्मनी देशाच्या लॉरा सेरिव हिचा पराभव केला. प्रश्न क्रमांक 12. पर्यावरणासाठी प्रत्यक्ष कृती करणाऱ्या जगातील किती किशोरवयीन मुलामुलींना इको हिरो पुरस्कार जाहीर झाला आहे? आणि प्रश्नाचं उत्तर आहे 17. पर्यावरणासाठी प्रत्यक्ष कृती करणाऱ्या जगातील 17 किशोरवयीन मुलामुलींना इको हिरो पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रश्न क्रमांक 13. जगातील 17 किशोरवयीन मुलामुलींना जाहीर झालेल्या इको पुरस्कारामध्ये किती भारतीयांचा समावेश आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 5 भारतीयांचा समावेश आहे. जगातील 17 किशोरवयीन मुलामुलींना जाहीर झालेल्या इको पुरस्कारमध्ये 5 भारतीयांचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 14. पर्यावरणासाठी प्रत्यक्ष कृती करणाऱ्या किशोरवयीन मुलामुलींना कोणत्या देशातील ॲक्शन फॉर नेचर संस्थेमार्फत इको हिरो पुरस्कार दिला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अमेरिका देशातील संस्था. पर्यावरणासाठी प्रत्यक्ष कृती करणाऱ्या किशोरवयीन मुलामुलींना अमेरिका देशातील ॲक्शन फॉर नेचर संस्थेमार्फत इको हिरो पुरस्कार दिला जातो. प्रश्न क्रमांक 15. अमेरिकेच्या ॲक्शन फॉर नेचर संस्थेमार्फत जगातील पर्यावरणासाठी प्रत्यक्ष काम करणाऱ्या कोणत्या वयोगटातील मुलामुलींना इको हिरो पुरस्कार दिला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 8 ते 16 वयोगट. अमेरिकेच्या ॲक्शन फॉर नेचर संस्थेमार्फत देशातील पर्यावरणासाठी प्रत्यक्ष काम करणाऱ्या 8 ते 16 वयोगटातील मुलामुलींना इको हिरो पुरस्कार दिला जातो. प्रश्न क्रमांक 16. जागतिक ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली?
आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आदिल सुमारीवाला. जागतिक ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी आदिल सुमारीवाला यांची निवड झाली आहे. प्रश्न क्रमांक 17. भारतीय पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजी संघाने ISSF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक जिंकले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कांस्य. भारतीय पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजी संघाने ISSF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. प्रश्न क्रमांक 18. ISSF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कोणत्या देशाच्या 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजी संघाने सुवर्ण पदक जिंकले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे चीन. ISSF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चीन देशाच्या 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजी संघाने सुवर्ण पदक जिंकले. प्रश्न क्रमांक 19. क्रेडिट सुयल ग्लोबल वेल्थ अहवालानुसार जगातील लोकांची संपत्ती किती ट्रिलियन डॉलरने घटली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 11.3 ट्रिलियन डॉलर. क्रेडिट सुई ग्लोबल वेल्थ अहवालानुसार जगातील लोकांची संपत्ती 11.3 ट्रिलियन डॉलरने घटली आहे. प्रश्न क्रमांक 20. जगातील टॉप 1% लोकांकडे असलेल्या संपत्तीत घट होऊन किती टक्के झाली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 44.5%. जगातील टॉप 1% लोकांकडे असलेल्या संपत्तीत घट होऊन 44.5% घट झाली आहे. प्रश्न क्रमांक 21. केंद्र सरकारने किती हजार कोटी रुपयाच्या PM ई-बस सेवेला मंजुरी दिली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 57,613 कोटी. केंद्र सरकारने 57,613 कोटी रुपयाच्या PM ई-बस सेवेला मंजुरी दिली आहे. प्रश्न क्रमांक 22. नाईट फ्रँक संस्थेच्या अहवालानुसार देशात घरे परवडणाऱ्या शहरांमध्ये कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अहमदाबाद. नाईट फ्रँक संस्थेच्या अहवालानुसार देशात घरे परवडणाऱ्या शहरांमध्ये अहमदाबाद हे शहर प्रथम क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 23. इंग्लंड देशाच्या कोणत्या क्रिकेट खेळाडूने एक दिवसीय सामन्यातून निवृत्तीचा घेतलेला निर्णय माघारी घेतला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बेन स्टोक्स. इंग्लंड देशाच्या बेन स्टोक्स या क्रिकेट खेळाडूने एक दिवसीय सामन्यातून निवृत्तीचा घेतलेला निर्णय माघारी घेतला आहे. प्रश्न क्रमांक 24. देशातील एकूण वाघांच्या संख्येत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 4था. देशातील एकूण वाघांच्या संख्येत महाराष्ट्र राज्याचा 4था क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक 25. देशातील एकूण वाघांच्या संख्येपैकी महाराष्ट्र राज्यात किती वाघ आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 444. देशातील एकूण वाघाच्या संख्येपैकी महाराष्ट्र राज्यात 444 वाघ आहेत.